नमस्कार. आज आपण बनवत आहोत टिफिन सिरीजची 6वी रेसिपी. त्यासाठी लागणारे साहित्य आहे. ही टिफिनसाठी झटपट अशी होणारी रेसिपी आहे. तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण जे व्हाईट ढोकल्याचं बॅटर बनवलं आहे ते कशा प्रकारे बनवलं आहे ते आपण आता बघणार आहोत. आपण जे इडलीसाठी जे बॅटर बनवतो तेच बॅटर आपण यूज करणार आहोत आज. आपण साहित्य बघणार आहोत. इथे आपण 1 कप तांदूळ घेतले आहेत. त्याचं वजनी प्रमाण आहे 200 ग्राम. मी इथे वाडा कोलम घेतला आहे. तुम्ही रेशनचे तांदूळही घेऊ शकता किंवा इडलीचे तांदूळही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तांदूळ तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे सध्या वाडा कोलम अवेलेबल आहे म्हणून मी वाडा कोलम वापरला आहे. त्यानंतर आपण 1/3 कप उडीद डाळ घेतली आहे. म्हणजे 1 कपाचा 1/3 भाग आपण घेतला आहे. याचं वजनी प्रमाण आहे 70 ग्राम. मी इथे आपण जी नॉर्मल उडीद डाळ यूज करतो ती घेतली आहे. तुम्ही या ठिकाणी जी अख्खी उडीद डाळ येते तीही यूज करू शकता. आणि आपण हे पाणी घेतलं आहे जे आपल्याला तांदूळ आणि डाळ धुण्यासाठी यूज करायचं आहे. आपण इथे एक भांडं घेतलं आहे. या भांड्यामध्ये आपण जे हे 1 कप तांदूळ घेतले आहेत ते ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण यामध्येच आपण ही घेतलेली उडीद डाळ ॲड करणार आहोत. आपण 1 कपाला 1/3 उडीद डाळ वापरली आहे. म्हणजे 70 ग्राम उडीद डाळ घेतली आहे. इथे आपण 200 ग्राम तांदूळ आहेत तर आपल्याला 70 ग्रामच उडीद डाळ घ्यायची आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आपण जेव्हा हे बॅटर बनवतो तेव्हा आपल्याला उडीद डाळीचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे. जर उडीद डाळीचं प्रमाण जास्त झालं तर ढोकळा, इडली किंवा डोसा चिवट होतो. त्याच्यामुळे याचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे. आता मी हे मिक्स करून घेणार आहे. आता आपल्याला उडीद डाळ आणि तांदूळ पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. मी पाणी ॲड करणार आहे. आता तांदूळ धुण्याची प्रोसेस आपल्याला 3 ते 4 वेळा करायची आहे. चला तर मग तांदूळ व्यवस्थित धुवून घेऊया. आपण तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. आता तांदूळ आणि डाळीमध्ये मी पूर्ण 1 ग्लास पाणी ॲड केलं आहे. झाकण ठेवून हे आपल्याला 3 ते 4 तासासाठी बाजूला ठेवायचं आहे. इथे आपण हे 1/3 कप पोहे घेतले आहेत. 1/3 आपण पोहे घेतले आहेत. याचं वजनी प्रमाण आहे 35 ग्राम. हे पोहे आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. नंतर आपण भिजवून ठेवलेल्या साहित्यामध्ये ते ॲड करायचे आहेत. इथे मी डिश घेतली आहे त्यामध्ये पोहे ॲड करणार आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि हे पोहे 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पोहे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. आपण डाळ आणि तांदूळ 4 तास भिजवून ठेवले होते. आता आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला जवळून एकदा दाखवते. यातलं पाणी मी कमी करणार आहे. त्यानंतर मी याला ग्राइंड करून घेणार आहे. आपण यातलं पाणी काढून घेतलं आहे. पूर्ण पाणी काढून घेतलं नाही आहे. थोडंसं पाणी मी ठेवलं आहे जे ग्राइंड करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडेल. आता यामध्ये आपल्याला हे पोहे ॲड करून घ्यायचे आहेत. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आता हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. चला तर मग ग्राइंड करून घेऊया. आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. या भांड्यामध्ये आपण हे साहित्य काढून घेणार आहोत. आता यामध्ये मी हे थोडंसं पाणी ॲड करणार आहे. फक्त 1 ते 1.5 चमचा पाणी ॲड करणार आहे आणि आपल्याला हे आता ग्राइंड करून घ्यायचं आहे.
मी हे ग्राइंड करून घेतलं आहे। अशा प्रकारे मी ग्राइंड करून घेतलं आहे। चम्मचनेही दाखवते तुम्हाला। अशा प्रकारे बॅटर ग्राइंड करून घेतलं आहे। ज्या प्रकारे मी हे साहित्य ग्राइंड करून घेतलं आहे त्याच प्रकारे मी हे साहित्य ग्राइंड करून घेणार आहे। या भांड्यामध्ये मी हे काढून घेते। ह्या बॅटरप्रमाणेच आपण हेही बॅटर ग्राइंड करून घेतलं आहे, तेही मी ह्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। टोटल मला 5 चमचे पाणी लागलं आहे। तुम्हाला यापेक्षा कमीही लागू शकतं किंवा थोडंसं जास्त लागू शकतं। हे जास्त पातळ करायचं नाही, हे असं घट्टसरच हवं आहे, आपण जसं इडलीला बनवतो तसं। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला आत्ताच मीठ ॲड करायचं नाही, जेव्हा आपण व्हाईट ढोकळा बनवू तेव्हा आपण ह्यामध्ये मीठ ॲड करू। आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे। आता आपल्याला हे गरम तव्यावर ठेवायचं आहे, म्हणजे तवा गरम असेल आणि गॅस बंद असेल अशा तव्यावर ठेवायचं आहे। मी तवा गरम करून घेतला आहे, गॅसही बंद केला आहे। त्यावर हे बॅटरचं पातेलं ठेवून देणार आहे आणि हा तवा थंड होईपर्यंत हे पातेलं मी असंच ठेवून देणार आहे। यामुळे काय होतं, आपलं बॅटर हे छान फुलून येतं। तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा, बॅटर छान असं फुलून येतं। तवा थंड झाला आहे। आता मी हे नॅपकिन घेणार आहे। ह्या नॅपकिनने याला असं झाकून जिथे गरम जागा असेल तिथे ठेवून देणार आहे, म्हणजे हे पीठ छान असं अजून येईल। नॅपकिननी झाकून ठेवल्यामुळे काय होतं, या बॅटरला छान अशी उब मिळते। हे बॅटर मी बंद OTGमध्ये अशाच प्रकारे झाकून रात्रभरासाठी ठेवून देणार आहे। OTGमध्ये छान अशी उब मिळते या बॅटरला आणि हे छान असं फुलून येतं। तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये किंवा अजून उबदार ठिकाणीही ठेवू शकता। बॅटर मी OTGमधून बाहेर काढून घेतलं आहे। आता आपण बघणार आहोत बॅटर फुलून आलं आहे की नाही ते। तुम्ही पाहू शकता बॅटर छान असं फुलून आलं आहे। मी जवळून दाखवते। कधी कधी काय होतं, आपल्याला डोसा इडली बनवायचं असतं पण आपण उडीद डाळ आणि तांदूळ भिजत टाकायला विसरतो। आपल्याला जर बनवायचं असेल तर आपण 1.5 तास तरी तांदूळ आणि डाळ भिजवून घ्यायची आहे। नंतर आपल्याला ती डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहेत आणि पुढची पद्धत आपल्याला सेम अशीच वापरायची आहे। हे बॅटर छान असं फुलून येतं, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता मी हे बॅटर मिक्स करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे छान असं येतं। पूर्ण बॅटर फुललं आहे। मी जवळून एकदा तुम्हाला दाखवते। पूर्ण बॅटर छान असं फुलून आलं आहे। पूर्ण बॅटर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। व्हाईट ढोकळ्यासाठी जेवढं बॅटर लागणार आहे तेवढंच मी काढून घेणार आहे। बाकीचं बॅटर मी फ्रीजला स्टोअर करणार आहे। हे 3-4 दिवस छान असं स्टोअर होतं। मी यातलं 3 चमचे बॅटर बाउलमध्ये काढून घेते। मी हे बॅटर ह्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे। एवढंच बॅटर आपण व्हाईट ढोकळ्यासाठी यूज करणार आहोत। आपल्याला या बॅटरमध्ये एक्स्ट्राचं पाणी वापरायचं नाही। आपण उडीद डाळ आणि तांदूळ ग्राइंड करताना जे पाणी वापरलं आहे तेवढंच पाणी आपल्याला वापरायचं आहे। आता आपण यामध्ये पाणी वापरणार नाही आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण व्हाईट ढोकळ्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत। आपण इथे 3 पळी हे व्हाईट ढोकळ्याचं बॅटर घेतलं आहे। 1 मोठा चमचा मोहरी घेतली आहे। अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा धने पावडर, चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे। पावपेक्षा कमी चमचा आपण हिंग घेतला आहे। 2 चमचा तेल घेतलं आहे। 1 चमचा तीळ घेतले आहेत। इथे आपण 1 इनोचं पॅकेट घेतलं आहे, त्यातलं अर्धा इनोचं पॅकेट आपण यूज करणार आहोत। 2 मिरच्या घेतल्या आहेत, 2 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने
आणि थोडीशी आपण कोथिंबीर कापून घेतली आहे। इथे मी हा खलबत्ता घेतला आहे। खलबत्त्यामध्ये आपल्याला ह्या 2 मिरच्या आणि 2 लसूण कुटून घ्यायचे आहेत। मी असं हे जाडसर कुटून घेतलं आहे। तुम्हाला चम्मचनेही दाखवते। 1 चम्मच एवढं होईल हे। मी या ठिकाणी 2 मिरच्या वापरल्या आहेत। तुम्ही एकही मिरची वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मिरची स्किप करायची नाही। मिरची आणि लसणाचा छान असा स्वाद या बॅटरमध्ये उतरतो। मिरची तिखट नाही लागत। आता आपल्याला हे बॅटर घ्यायचं आहे आणि बॅटरमध्ये आपल्या चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे। मीठ आणि बॅटर आपण मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये ही मिरची आणि लसूणची पेस्ट ॲड करणार आहोत आणि ही पेस्ट ही आपण मिक्स करून घेणार आहोत। आपलं हे बॅटर मिक्स करून तयार आहे। मी इथे 3 पळी बॅटर घेतलं आहे। तुम्ही 3 पळीपेक्षा जास्तही बॅटर घेऊ शकता। फक्त त्यामध्ये आपल्याला इनोचं आणि मिठाचं प्रमाण वाढवायचं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो ॲड करायचा आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बॅटर छान असं फुललं आहे इनो ॲड केल्यावर। आता आपल्याला हे एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। माझ्याकडे ढोकळ्याची डिश नाही आहे, म्हणून मी घरी जी अवेलेबल आहे ती ही डिश घेतली आहे आणि त्याला थोडंसं आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे। तेलाने मी पूर्ण ग्रीस करून घेणार आहे। तेलाने मी पूर्ण ही डिश ग्रीस करून घेतली आहे। त्यामध्ये आपल्याला हे बॅटर ॲड करायचं आहे। पूर्ण बॅटर मी ॲड करणार आहे। बॅटर ॲड केल्यानंतर आपल्याला थोडंसं ह्याला टॅप करायचं आहे। आपण हे टॅप केलं आहे। अशा प्रकारे टॅप केल्यावर सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं पसरतं। आता यावर आपल्याला थोडंसं लाल तिखट, थोडीशी धनेपूड, थोडीशी हळद ॲड करायची आहे। आपण यावर लाल तिखट, धनेपूड आणि हळद ॲड करून घेतली आहे। आता यावर मी कोथिंबीर ॲड करणार आहे। कोथिंबीर मी बारीक कापून घेतली आहे। हे अशा प्रकारे दिसतं। दिसायला जेवढं हे कलरफुल दिसतं तेवढं खायलाही टेस्टी लागतं। आता हे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे। पाणी गरम झालं आहे। त्यावर आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे अशा प्रकारे आणि चाळणीवर आपल्याला हे आपलं बॅटर जे आहे ढोकळ्याचं ते ठेवायचं आहे। आता आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे यावर आणि हे आपल्याला 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे। हे छान असं वाफलं जाईल। तुम्ही पाहू शकता ढोकळा छान असा फुलला आहे। आता आपण अजून याला 5 मिनटं ठेवणार आहोत, मग गॅस बंद करणार आहोत। गॅस मी बंद केला आहे। आता आपण बघणार आहोत ढोकळा रेडी आहे की नाही। तुम्ही पाहू शकता ढोकळा छान असा तयार झाला आहे। मी ही टूथपिक घेतली आहे। टूथपिकने बघणार आहे ढोकळा रेडी आहे की नाही। ढोकळा रेडी आहे, तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन आली आहे टूथपिक। ढोकळा आता आपण काढून घेणार आहोत। मी जवळून एकदा दाखवते, छान असा कलरफुल दिसतो हा ढोकळा। आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे, त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। आपण ढोकळ्याच्या कढाई लूज करून घेतल्या आहेत। अशा प्रकारे हा ढोकळा इझिली ह्या डिशपासून वेगळा होतो, तुम्ही पाहू शकता। आता ढोकळा आपण कट करणार आहोत। तुम्हाला ज्या साईजचे किंवा ज्या आकाराचे हवे त्याच आकाराचा तुम्ही कट करू शकता।
मी उभा कट करून घेतला आहे. आता मी आडवा कट करून घेणार आहे. आपण उभा आणि आडवा दोन्ही प्रकारे कट करून घेतलं आहे. मी तुम्हाला एक दाखवते. ढोकळा अशा प्रकारे तयार होतं. हा ढोकळा एकदम स्पॉन्जी होतो. तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूने छान अशी जाळी आली आहे याला. आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी मी गॅसवर फोडणी पात्र ठेवलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे 2 चमचे तेल ॲड करायचं आहे. तेलावर आपल्याला हिंग ॲड करायचं आहे. त्यानंतर आपण मोहरी ॲड करणार आहोत. मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे. तर आपण यामध्ये ही कढीपत्त्याची पानं ॲड करणार आहोत आणि त्यानंतर हे तीळ ॲड करायचे आहेत. आपण अशा प्रकारेच फोडणी तयार करणार आहोत. यामध्ये मी साखर आणि पाणी यासाठी ॲड करणार नाही आहे, कारण हे आपल्याला टिफिनला द्यायचं आहे. आता ही फोडणी मी ढोक्यावर घालून घेणार आहे. फोडणी आता आपल्याला ढोक्यावर घालून घ्यायची आहे. फोडणी आपण पूर्ण ढोक्यावर घालून घेतली आहे. आता यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. आपण कोथिंबीरही घालून घेतली आहे. आता आपला ढोकळा टिफिनमध्ये अरेंज करून घ्यायचा आहे. पूर्ण ढोकळा तयार आहे. आता आपण ढोकळा अरेंज करून घेणार आहोत टिफिन बॉक्समध्ये. आपण अशा प्रकारे ढोकळा अरेंज करून घेणार आहोत. आपण पूर्ण ढोकळा या टिफिन बॉक्समध्ये अरेंज करून घेतला आहे. मी जवळून एकदा दाखवते तुम्हाला. हे दिसायला जेवढं छान दिसतं तेवढंच टेस्टलाही छान लागतं. हे छान असं कलरफुल दिसतं, मुलांना फार आवडतं. मुलांना हा व्हाईट ढोकळा नक्की आवडेल. याची टेस्ट फार छान लागते. मुलं नक्की टिफिन फिनिश करून येतील. तुम्ही ही रेसिपी या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हाईट ढोकळा टिफिन बॉक्ससाठी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला तुमच्या मुलांना आणि घरच्यांना नक्की आवडेल. रेसिपी आवडली तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.